प्रसूती सिझेरियन असो किंवा नॉर्मल, महिलेला मिळणार पैसे डीबीटीद्वारे थेट खात्यात जमा. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की केंद्र शासनाने सुरू केलेल्या जननी शक्ती सुरक्षा योजनेत गर्भवतींना आर्थिक लाभ दिला जातो. महिलांचे आरोग्य, संस्थांमध्ये होणाऱ्या प्रसूतीचे प्रमाण वाढवणे व माता मृत्यू, अपघात मृत्यूचे प्रमाण कमी करणे हे जननी सुरक्षा योजनेचे उद्दिष्ट आहे. अनेकदा सिझेरियनचा खर्च आवाक्याबाहेर असताना या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना हातभार लागतोय. प्रसूती घरी झाल्यास 500 रुपये एवढा लाभ देय राहतो. शहरी भागातील रहिवासी लाभार्थ्यास संस्थेत प्रसूती झाल्यानंतर 600 रुपये, तर ग्रामीण भागातील रहिवासी लाभार्थ्यास संस्थेत प्रसूती झाल्यानंतर 700 रुपये प्रसूतीनंतर 7 दिवसांच्या आत देण्यात येतात. सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्यास लाभार्थ्यास 1,500 रुपयांचा लाभ देण्यात येतो. जननी सुरक्षा योजनेस पात्र लाभार्थ्यांची गरोदरपणाची नोंद झाल्यानंतर लगेचच लाभार्थ्यांचे बँक खाते व आधार नंबर नसेल तर बँक खाते उघडण्यास व आधार कार्डसाठी आशा सेविका व आरोग्य सेविका मदत करतात. ही नोंदणी करण्यासाठी दारिद्र्य रेषेखालील दाखला किंवा रेशन कार्ड, सदर कागदपत्रे उपलब्ध नसल्यास तहसीलदार किंवा तलाठी, सरपंच किंवा तलाठी ग्रामपंचायतीने दिलेले प्रमाणपत्र आदी कागदपत्रे लागतात. दारिद्र्य रेषेखालील सर्व लाभार्थी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील सर्व गर्भवती मातांना हा आर्थिक लाभ मिळतो. मंडळी, ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून गरजूंना लाभ मिळेल.